लातूर नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून आहे। रविवारी या पथकाने दिवसभर कागदपत्रांची पडताळणी केली। तर नीट परीक्षा झाल्यानंतर दोघा डॉक्टरांनी नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याची कबुली दिली असल्याचं समोर आलंय। आता या रद्दीमध्ये विक्री केलेल्या कागदात नेमकं काय होतं याचा शोध घेतला जातोय। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये गेल्या 11 दिवसापासून सीबीआय लातूरात ठाण मांडून आहे। सीबीआय पथकाच्या चौकशीमध्ये नवीन खुलासे होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नामांकित डॉक्टरांच्या चौकशीनंतर आता सीबीआयचा तपास हा रद्दीवाल्यांपर्यंत पोहोचल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर लातूर नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून आहे। रविवारी या पथकाने दिवसभर कागदपत्रांची पडताळणी केली आहे। तर नीट परीक्षा झाल्यानंतर 2 डॉक्टरांच्या चौकशीमध्ये नोट्स आणि कागदपत्रे रद्दीमध्ये विकल्याची कबुली दिल्याचंही या ठिकाणी तपासात समोर आलं आहे। या 2 डॉक्टरांनी दिलेल्या कबुलीनंतर सीबीआय पथकानं या दुकानदार रद्दीवाल्याची सुद्धा चौकशी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे लातूर शहरातील आता जवळपास 50 रद्दीवाल्यांची चौकशी जी आहे ती सीबीआय पथकाकडून केली जाणार असल्याची सुद्धा माहिती या समोर येत आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर लातूर शहरामध्ये जे आहे ते सीबीआय कडून वेगवेगळ्या स्तरावरती जे आहे या ठिकाणी चौकशी केली जात आहे। आता नामांकित डॉक्टरांपासून ते आता रद्दीवाल्यांपर्यंत सीबीआयचं पथक या ठिकाणी रद्दीवाल्यांपर्यंत चौकशीसाठी पोहोचलेलं आहे। त्यामुळं आणखीन लातूरमध्ये नवनवीन काही पुरावे हाताला लागतील का, या अनुषंगाने जे आहे ते सीबीआय पथक या ठिकाणी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। नीट पेपर फुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला फटकारले। मागील चुकांमधून अद्याप धडा न घेणं दुर्दैवी आहे। केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाची करता नोटीस पाहायला मिळते। न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या देखरेख समितीचं पुढे काय झालं? सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेला हा सवाल आहे। तर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे। तपासाचा फोकस आता केवळ संशयित व्यक्तींवरच नाहीये, तर पुराव्यांच्या साखळीवरही केंद्रित झालाय। लातूर शहरातील जवळपास 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। परीक्षा संपल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्र रद्दीत विकल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी आता त्या दिशेने तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली। नेमकी कोणती कागदपत्र रद्दीत गेली? विकत घेतलेला नीटचा पेपर त्या रद्दीत गेलाय का याचा शोध आता घेतला जाणार आहे। त्यामुळे या तपासातून आणखी काही मोठे खुलासे समोर येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नसेल तर त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी असंही राहुल गांधी म्हणालेत। मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांकडून रूट मार्च काढण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।